नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिव्य करिअर अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत. आपला एमपीएससी ग्रुप बी चा पेपर 14 जूनला होणार आहे आणि ग्रुप सी चा पेपर 12 जुलैला होणार आहे. मग त्यासाठीच आपण एक नवीन सिरीज स्टार्ट केली आहे. तिचं नाव आहे एमपीएससी पीवायक्यू सिरीज. या सिरीज मध्ये आपण 2021 पासून ते 2025 पर्यंत झालेल्या सर्व पेपरचं गणित व बुद्धिमत्ता या विषयांचं एक्सप्लेनेशन घेत आहोत. काल आपला पहिला दिवस होता, त्यामध्ये आपण 2025 चा ग्रुप बी चा पेपर झाला होता 4 जानेवारी 2026 रोजी. त्याचं गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचं एक्सप्लेनेशन घेतलं होतं. ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नाहीये, अगोदर त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही हा व्हिडिओ बघा. आता आज आपण 2025 चा जो ग्रुप सी चा पेपर झाला होता, पण तो कधी झाला होता 11 जानेवारी 2026 ला. या पेपरचं आपण एक्सप्लेनेशन घेत आहोत. ठीक आहे, गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचं. आणि ही सिरीज आपली अशीच कंटिन्यू राहणार आहे. त्यामध्ये आपण उलट क्रमाने जाणार आहे. म्हणजेच काय, जसं मी तुम्हाला सांगितलं 2021 पासून ते 2025 पर्यंत आपण सर्व पेपर त्याचे एक्सप्लेनेशन घेणार आहोत. पण आपली सिक्वेन्स 2025 मग 24 23 22 21 या प्रकारे असणार आहे. ठीक आहे, तर आता आपण आपल्या पेपरला स्टार्ट करूया. आपला पहिला प्रश्न आहे, मुंबई आणि गोवा या स्थानकातील अंतर 540 किलोमीटर आहे. दोन रेल्वे गाड्या सकाळी 7:30 वाजता एकाच वेळी या दोन्ही स्थानकावरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात. त्यांचे वेग अनुक्रमे 60 किलोमीटर प्रति तास आणि 75 किलोमीटर प्रति तास आहेत. तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील? ठीक आहे, तर प्रश्नामध्ये काय सांगितलं आपल्याला, दोन स्टेशन आहे, एक आहे मुंबई आणि दुसरं गोवा. मुंबई ते गोवा याच्यातलं जे अंतर दिलेलं आहे ते किती आहे? 540 किलोमीटर. बरोबर, हे जे अंतर आहे ते आहे 540 किलोमीटर. एक रेल्वे सकाळी मुंबईवरून निघते कितीच्या स्पीडने? 60 किलोमीटर प्रति तास, 60 किलोमीटर पर आवरने निघते. दुसरी रेल्वे निघते सकाळी 7:30 वाजता किती? 75 किलोमीटर प्रति तास या वेगाने. बरोबर, दोन्ही एकाच वेळेस निघतात. म्हणजे ही सुद्धा 7:30 ला निघते आणि ही सुद्धा 7:30 ला निघते. पण त्यांची येण्याची दिशा कशी आहे? परस्पर विरुद्ध दिशेने. म्हणजे दोन्ही गाड्या कशा येत आहे? परस्पर विरुद्ध दिशेने. मग तुम्हाला माहिती आहे, जेव्हा दोन्ही गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने येत असतील तेव्हा आपण त्यांच्या वेगांची काय करतो? बेरीज. आणि आपल्याला इथे काय विचारलंय? किती वाजता एकमेकांना भेटतील. म्हणजे आपल्याला विचारली आहे वेळ. मग तुम्हाला माहिती आहे आपण वेळ कशी काढतो? अंतर भागिले वेग. आता दोन्ही गाड्यांमधील अंतर किती आहे? 540 किलोमीटर. दोन्ही स्टेशन मधील अंतर किती आहे? 540 किलोमीटर. बरोबर, आणि जेव्हा दोन्ही गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने येत आहेत तेव्हा काय करायचं? त्यांच्या वेगांची करायची बेरीज. म्हणजे 60 अधिक 75. आता किती होतील? 540 चे 540, तसेच 60 अधिक 75, 5चे 5 आणि 6 7 13. बरोबर, आता 135 540 ला 135 ने भाग द्यायचा. जर तुम्ही भाग दिला 135 एक 135 आणि 135 चोक 540. आपलं उत्तर किती आलं? 4 तास. कारण की ही वेळ होती. वेळ कशामध्ये असणार आहे? तासांमध्ये. ठीक आहे, मग जर सकाळी त्या गाड्या 7:30 वाजता निघाल्या होत्या, बरोबर, तर त्यांना किती वेळ लागला एकमेकांना भेटण्यासाठी? 4 तास लागले. म्हणजेच त्या एकमेकांना किती वाजता भेटल्या असतील? तर 7:30 मध्ये 4 मिळवायचे. 7:30 अधिक 4 किती झाले? 7 आणि 4 11. 30 चे 30 तसेच. म्हणजे त्या गाड्या सकाळी किती वाजता एकमेकांना भेटल्या असतील? 11:30 वाजता एकमेकांना भेटल्या असतील. आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1, सॉरी पर्याय क्रमांक 4. समजलं? किती वाजता एकमेकांना भेटल्या असतील? 11:30 वाजता. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, एक दुकानदार एका कापडाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो, तरीही त्यास 15% नफा होतो. कपड्याची छापील किंमत 23,000 रुपये असेल तर कपड्याची खरेदी किंमत किती? बरोबर, आपल्याला काय सांगितलंय? कपड्याची छापील किंमत दिली आहे 23,000 रुपये. सूट किती देतो? 25% सूट देतो आणि सूट देऊन सुद्धा त्याला 15% नफा मिळतोय. मग काय करायचं? याचं एक सूत्र आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. आपल्याला छापील किंमत, ठीक आहे, छापील किंमत भागिले खरेदी. छापील किंमत दिलेली आहे आणि आपल्याला खरेदी विचारले. बरोबर, त्यानंतर 25% काय सूट देतो आणि तरीही नफा किती होतो? 15% नफा होतो. म्हणून छापील भागिले खरेदी बरोबर काय? 100 प्लस मायनस नफा किंवा तोटा. हे सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि काय? 100 वजा सूट.
समजलं? आता मी इथे काय केलेलं आहे, 100 वजा सूट, इथे प्लस मायनस नफा किंवा तोटा घेतलेला आहे, बरोबर. कधी कधी तुम्हाला एक्झाम मध्ये नफा देतील किंवा कधी कधी तोटा देतील. मग अशा वेळेस काय करायचं, नफा असेल म्हणजेच काहीतरी फायदा झालाय तर इथे अधिकचं चिन्ह घ्यायचं, आणि तोटा झालाय म्हणजेच काहीतरी नुकसान झालंय त्याच्यामुळे वजाचं चिन्ह घ्यायचं, बरोबर. आता ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहे आपण त्या व्यवस्थित लिहून घेऊया. छापील किंमत किती आहे, 23,000 रुपये. खरेदी किंमत माहिती का, नाही, तीच काढायची आहे. खरेदी बरोबर काय असेल, नफा झालाय, किती नफा झाला, 15% नफा झाला म्हणजेच फायदा झालाय. मग 100 मध्ये 15 मिळवायचे, 100 मध्ये जर 15 मिळवले तर किती होणार आहे, 115 भागिले सूट किती दिली होती, 25% सूट दिली. सूट दिली म्हणजेच आपण काय म्हणतो, 25% डिस्काउंट देतो, बरोबर. मग 100 मधून 25 वजा करा म्हणजे किती येणार आहे, 75. आता आपल्याला काय काढायचंय, खरेदी किंमत. मग खरेदी बरोबर काय करायचं, या दोघांचा गुणाकार, 23,000 गुणिले 75 आणि भागिले किती, 115, बरोबर. आता 23 ने भाग देऊया, 23 एक 23, वरचे 3 शून्य तसेच, 23 पाचा 115, आता 5 ने देऊया, 5 एक 5, 5 एक 5, 7तून 5 गेले 2, 2 और 5 25 झाले, आणि 5 5 25 म्हणजेच खरेदी किती आली, खरेदी बरोबर 1000 गुणिले 15 म्हणजेच किती, 15,000 रुपये काय असेल खरेदी किंमत. आणि आपल्याला काय विचारलं होतं, खरेदी किंमतच विचारली होती, बरोबर. खरेदी किंमत किती असणार आहे, 15,000 रुपये. आपलं उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 3. समजलं? हे सूत्र व्यवस्थित लक्षात राहू द्या. नफा असेल तर अधिक करायचं, तोटा असेल तर वजा करायचं. ओके. पुढचा प्रश्न आहे, खालील स्तंभलेखावरून वर्ष 1976 ते 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झाले. आता जर तुम्ही हा ग्राफ बघितला तर 1976 तेव्हा उत्पादन किती होतं, 3,000 रुपये होतं. 1976 ला उत्पादन किती होतं, 3,000 रुपये, ठीक आहे. आणि त्यानंतर 1980 ला तेच उत्पादन किती झालं, 500. 1980 ला उत्पादन किती झालंय, 500. मग कितीचा फरक पडलाय, आधी होतं 3,000 नंतर झालं 500, म्हणजे यांच्यातला फरक घ्यायचा. तो फरक किती येणार आहे, 2,500. 2,500 ने काय झालं, उत्पादन कमी झालंय. तर आपल्याला तेच टक्क्यांमध्ये विचारलंय. अशा वेळेस काय करायचं, उत्पादन कितीने कमी झालं, 2,500 ने उत्पादन कमी झालं. आधी किती उत्पादन होतं सुरुवातीला, 3,000 रुपये, बरोबर. सुरुवातीला होतं 3,000 रुपये. तर टक्क्यांमध्ये विचारलंय म्हणजे 100वर किती. आता 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. 25 गुणिले 10 किती होणार आहे, 250, आणि भागिले किती, 3. 3ने जर भाग दिला, 3 8 24, बरोबर. किती उरले, 1, 1 और 0 10. मग आता 3 त्रिक 9, बरोबर. किती उरला, 1, एकाला भाग जातो का, नाही. मग पॉइंट परत 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, कंटिन्यू काय 3 3 3 चालू राहतील. म्हणजे किती टक्के, 83.33%. पर्याय क्रमांक 2. आपलं उत्तर किती आहे, 83.33%. एवढ्या टक्क्यांनी काय झालं, जे उत्पादन होतं ते कमी झालंय, बरोबर. ठीक आहे. तुझा प्रश्न आहे, जर चौरसाची बाजू 25% ने वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल. हा प्रश्न तुम्ही 2 पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात. ओके. जर चौरसाची बाजू काय 25% वाढवली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल. काय करायचं, एकदम सोपं सांगतो. पुढचा प्रश्न आहे, जर चौरसाची बाजू 25% ने वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल. एकदम सोपं आणि सिंपल सांगतो. काय करायचं, चौरस दिलेला आहे, कधी कधी तुम्हाला वर्तुळाची त्रिज्या सुद्धा देतील, ठीक आहे, आणि सांगतील वर्तुळाची त्रिज्या 10% वाढवली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल. अशा प्रकारचे प्रश्न आले म्हणजे चौरसावर वर्तुळावर, तर काय करायचं, जी काही बाजू दिलेली असेल, बरोबर, किती बाजू किती टक्क्यांनी वाढवली आहे, 25% वाढवली आहे, 25 ची करायची दुप्पट, 25 ची काय करायची दुप्पट. किती आले, 25 दुने 50. ओके. त्यानंतर काय करायचं, बाजू होती 25% वाढवली आहे, 25 ची दुप्पट केली तर आता 25 चा करायचा वर्ग आणि त्याला भागिले किती करायचे, 100. 25 चा वर्ग किती असतो, 625 भागिले 100 म्हणजेच किती असणार आहे, 6.25. ओके.
आणि फक्त या दोघांची करायची बेरीज. ठीक आहे, 50 अधिक 6.25 किती आले 56.25. हे काय असतील टक्के. म्हणजे आपलं उत्तर किती आहे 56.25%. समजलं. जेव्हा कधी परीक्षेत असे प्रश्न येतील की चौरसाची बाजू एवढ्या एवढ्या टक्क्यांनी वाढवली किंवा वर्तुळाची त्रिज्या ह्या टक्क्यांनी वाढवली तर काय करायचं, जेवढे पण टक्के दिलेले असतील त्याची करायची दुप्पट. ठीक आहे, दुप्पट केल्यानंतर काय करायचं, जे टक्के असतील त्यांचा घ्यायचा वर्ग आणि भागिले किती 100. प्रत्येक वेळेस भागिले 100च घ्यायचे. ओके, आता 25 होते म्हणून 25चा वर्ग केला 625 भागिले 100 किती आले 6.25. दुप्पट केल्यानंतर 50 आले होते, हे आले 6.25. दोघांची करायची फक्त बेरीज. आपलं उत्तर किती आलं 56.25%. समजलं. ते उत्तर किती आहे पर्याय क्रमांक 3. आपला पुढचा प्रश्न आहे, सरळ व्याजाने 5,000 रुपयांची रक्कम 3 वर्षात 5,600 रुपये होते. जर व्याज दरात 3% वाढ केली तर याच मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये होतील. बरोबर. म्हणजे काय, तर मुद्दल दिलेली आहे 5,000 रुपये, 3 वर्षात तिचे किती झाले 5,600 रुपये. आता 3% वाढ करायची आहे आणि किती वर्षांसाठी 3 वर्षांसाठी. रक्कम काय असेल जी अगोदरची होती 30 म्हणजे 5,000 रुपयेच असतील. आता बरेच जण तुम्हाला असं सांगतील की सुरुवातीला काय करा 5,600 मधून 5,000 वजा करा म्हणजे तुम्हाला 600 रुपये सरळ व्याज मिळेल. सरळ व्याजानंतर तुम्हाला काय काढता येईल रेट. मग जो काही रेट असेल त्याच्यामध्ये परत 3% ऍड करा. 3% ऍड केल्यानंतर परत सरळ व्याज काढा. सरळ व्याज काढल्यानंतर परत रास काढा. एवढी सगळी लॉंग प्रोसेस करायची गरज नाही. मी एकदम स्मार्ट अप्रोच सांगतोय की जर परीक्षेत असे प्रश्न आले तर तुमची वे ऑफ थिंकिंग कशी पाहिजे किंवा तुम्ही प्रश्नाला टॅकल कसं केलं पाहिजे हे जास्त महत्वाचं असतं. ठीक आहे, आता लक्ष द्या. काय करायचंय, जो काही व्याजदर असेल तो 3%ने वाढवायचा आहे. तर मी काय करतो 3%वरच व्याज काढून घेतो. ठीक आहे, आपण सरळ व्याज कसं काढतो, सरळ व्याज बरोबर P गुणिले N गुणिले R आणि भागिले किती 100. बरोबर. मग आता मूळ रक्कम किती आहे 5,000 रुपये म्हणजेच तिला आपण म्हणतो मुद्दल गुणिले नंबर ऑफ इयर्स किती वर्षानंतर 3 वर्षानंतर विचारलंय गुणिले 3 आणि रेट किती किती टक्क्यांनी वाढ करायची आहे 3% वाढ करायची आहे. म्हणजे मी काय करून घेतो 3%वर त्याचं व्याज काढून घेतो भागिले किती 100. समजलं. आता काय करायचं कॅल्क्युलेशन करूया. 2 शून्य गेले 2 शून्य गेले 3 त्रिक 9 आणि 9 पाचे 45 किती झाले 450 रुपये. बरोबर. हे काय असेल सरळ व्याज. हे काय असेल सरळ व्याज. आता एवढं सरळ व्याज काय होणार आहे वाढणार आहे. बरोबर. अगोदर रक्कम किती होती 5,600 रुपये 5,600 रुपये आणि 3%नी रेट वाढवल्यानंतर व्याज किती वाढणार आहे 450 रुपये. मग फक्त हे 450 त्याच्यात ऍड करायचे. शून्याचा शून्य तसाच 5चे 5 तसेच 6 4 10 शून्य आला 1 5 आणि 1 6 बस एवढेच करायचं होतं. म्हणजे 3% रेट वाढवून 3 वर्षानंतर त्या रकमेची किती होणार आहे 6,050 रुपये होणार आहे. आणि आपलं उत्तर किती आहे 6,050 रुपये. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, एवढंच विचारलं होतं बाकी काहीच करायची गरज नव्हती. समजलं. आपला पुढचा प्रश्न आहे 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात आणि 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात. बरोबर. तर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. 10 स्त्रिया किती दिवसात काम करतात 7 दिवसात. काम तेवढंच आहे. बरोबर. 10 मुले तेच काम 14 दिवसात करतात. 10 मुले तेच काम किती दिवसात करतात 14 दिवसात करतात. बरोबर. आपण काय करूया स्त्रिया आणि मुले यांचा घेऊया रेशो. मी स्त्रिया एका बाजूला घेतो. ठीक आहे, भागिले इकडे काय मुले गुंत आहे म्हणजे इकडेून भागिले होतील. बरोबर. इकडे काय उरले 10 गुणिले 14 आणि हे जे 10 गुणिले 7 होते हे इकडे भागायला जातील 10 गुणिले 7. आता कॅन्सल करूया. बरोबर. वरती पण 10 आहे खाली पण 10 आहे कॅन्सल होतील. 7 1 7 7 2 14. आपण असं म्हणू शकतो की उत्तर किती आहे यांचा रेशो 2:1 किंवा 2:1. जे आपण असं म्हणू शकतो की एका स्त्रीची कॅपॅसिटी किती आहे काम करण्याची 2 आणि एका मुलाची कॅपॅसिटी किती आहे काम करण्याची क्षमता किती आहे 1. आपल्याला पुढे काय विचारलं तर
5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? काम किती आहे रे? हे एवढं टोटल आहे काम, बरोबर. एक तर तुम्ही हे कन्सिडर करा, नाहीतर हे कन्सिडर करा. ठीक आहे, दोघांपैकी कोणतेही घेतलं तरी चालेल. मी हे काम घेतो. 10 स्त्रिया. आता एका स्त्रीची काम करण्याची कॅपॅसिटी किती आहे? 2. अशा किती स्त्रिया आहे? 10. म्हणून 10 गुणिले 2 केलं. समजलं? हे 10 तसेच स्त्रिया. एक स्त्रिया किती काम करू शकते? म्हणजे तिची कॅपॅसिटी किती आहे? 2 ची. म्हणून मी स्त्रियाच्या जागी 2 लिहिले आणि गुणिले किती? 7. हे असणार आहे टोटल काम. आता हे काम कोणाला करायचंय? तर 5 स्त्रिया आणि 10 मुले, बरोबर. आणि म्हणजेच काय? दोघांना मिळून करायचंय. 5 स्त्रिया पण लागणार आहे आणि 10 मुले पण लागणार आहे, बरोबर. आता 5 स्त्रिया आहे. एक स्त्री किती काम करते? एका स्त्रीची काम करण्याची क्षमता आहे 2 ची. माझ्या किती स्त्री आहे? 5. म्हणून 5 गुणिले 2 आणि अधिक किती मुलं आहे? 10 मुलं आहे. एक मुलाची काम करण्याची कॅपॅसिटी किती आहे? 1. तर असे किती मुलं आहे? 10. म्हणून 10 गुणिले 1. समजलं? बस एवढी मांडणी समजली असेल तर कॅल्क्युलेशन इझी आहे. यांचा गुणाकार करू नका, तसंच राहू द्या. 10 गुणिले 2 गुणिले 7 आणि भागिले किती? 5 दुने 10 आणि 10 एक 10. मग 10 किती आले? 20. मग आता वरती किती आहे? 10 दुने 20, खाली पण 20. हे काय होतील? कॅन्सल. म्हणजे किती उरले? फक्त 7. आणि आपल्याला तेच विचारलं होतं की 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? तर किती दिवसात पूर्ण करतील? फक्त 7 दिवसात पूर्ण करतील. मग आपलं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 2. समजलं? ठीक आहे. मी काय करून घेतलं, अगोदर यांचा रेशो घेतला स्त्रिया आणि मुलांचा, तो आला 2:1 म्हणजे 2/1. म्हणजे एका स्त्रीची काम करण्याची कॅपॅसिटी आहे 2, एका मुलाची आहे 1 ची. आणि फक्त मी किमती ठेवल्या, बस, बाकी काहीच नाही केलं. ओके. पुढचा प्रश्न आहे, एका संख्येची 4/5 ही त्या संख्येच्या 60% 10 ने जास्त असल्यास ती संख्या कोणती? आता एक संख्या आहे, आपल्याला माहिती आहे का? नाही. काय करायचं? x मानायचं, बरोबर. तिचे किती आहे? 4/5. 4/5 म्हणजेच काय? 4/5. कोणत्याही संख्येचे जर आपल्याला 4/5 काढायचे असेल तर आपण काय करतो? गुणिले 4/5, बरोबर. म्हणजे एका संख्येचे 4/5 आपल्याला भेटले. त्यानंतर ही त्या संख्येच्या 60% काय? 10 ने जास्त आहे. म्हणजे ही काय? 10 ने जास्त आहे, बरोबर. कोणापेक्षा? तर त्याच संख्येच्या. ती संख्या किती होती? x. आणि तिच्या किती? 60%. मग हिचे 60% काढून घेऊया. 60% म्हणजे काय? 60 भागिले 100. तर हे जे 4/5 आहे हे कितीने जास्त आहे? 10 ने जास्त आहे. कोणापेक्षा? या संख्येपेक्षा, बरोबर. म्हणजे त्या संख्येच्या 60%पेक्षा. आपण असं म्हणू शकतो की दोघांमधला फरक कितीचा आहे? तर 10चा आहे. म्हणून मी यांच्यातला घेतो फरक. तो कितीचा आहे? 10चा, बरोबर. आता समीकरण तयार झाले, ते फक्त आपल्याला सॉल्व्ह करायचंय. काय करायचं? 0 गेला, 0 गेला. 2 6, 2 10. आता 4 गुणिले x किती झाले? 4x भागिले किती? 5 वजा 3 गुणिले x किती झाले? 3x भागिले 5 आणि बरोबर किती? 10. छेद समान आहे तर काय होईल यांची? वजा बाकी. मग 4x मधून 3x गेले, किती x? 1x. म्हणजेच आपण किती लिहितो? x. आणि छेद समान होता, एकदाच लिहिला, बरोबर किती? इकडचे 10. x ची किंमत काढायची आहे, हा 5 भागतोय, तिकडे जाऊन काय होईल? गुणिले. x बरोबर 10 गुणिले 5. x बरोबर किती असणार आहे? 10 5 50. x म्हणजेच काय होती? ती संख्या होती. आपलं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 3. समजलं? ठीक आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, मिश्र धातू A आणि B मध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण अनुक्रमे 4:3 आणि 9:5 आहे. हे दोन्ही मिश्र धातू समान प्रमाणात मिसळून सी मिश्र धातू तयार केल्यास त्या मिश्र धातू मधील तांबे व जस्त यांचे प्रमाण किती होईल? बरोबर. आता दोन आहे. पहिले आहे ए मध्ये काय? ए मिश्र धातू आहे, त्याच्यामध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण दिलेलं आहे. तांबे आणि जस्त ए मध्ये काय प्रमाण आहे? 4:3. ओके. पुढे बी मध्ये काय प्रमाण आहे? 9:5. बरोबर. बी चं प्रमाण किती आहे? 9:5. आणि आपल्याला आता काय विचारलंय? हे दोन्ही मिश्र धातू समान प्रमाणात मिसळून सी मिश्र धातू तयार केल्यास तर सी मिश्र धातू मधील तांबे व जस्त यांचे प्रमाण किती असेल? ठीक आहे. एकदम सोपं सांगतो. काय करायचं? या दोघांची करायची बेरीज. 4:3 आहे ना, तर 4 अधिक 3 किती होणार आहे? 7. 4 आणि 3
7 सेम त्याच पद्धतीने 9 आणि 5 होते बरोबर. 9 रेशो कितीचा आहे 9 आणि 5 यांची करायची बेरीज. 9 आणि 5 किती झाले 14 समजलं. यांची बेरीज केली 4 आणि 3 7 यांची बेरीज केली 14. आता ह्या ज्या संख्या आल्या यांचा घ्यायचा लसावी. समान प्रमाणात करायचं आहे. आपल्याला काय सांगितलंय मिश्रण समान प्रमाणात आहे बरोबर. मग हे दोघं आपल्याला समान प्रमाणात करावे लागतील. आता इथे ऑलरेडी 14 आहे आपल्याला माहिती आहे 7च्या पाड्यात 14 आहे. मग आपण 7ला पण काय करूया 14 करूया. मग कसे होतील 7ला जर 2 ने गुणलं तर किती होणार आहे 14. 7 दुने किती होणार 14 झाले. हे पण 14 झाले हे सुद्धा 14 झाले. आता जर आपण 7ला 2 ने गुणले तर ह्या संख्यांना सुद्धा काय करायचं 2 ने गुणायचं. म्हणजे मी 4ला पण 2 ने गुणतो आणि 3ला पण 2 ने गुणतो बरोबर. मग आता जर 4ला पण 2 ने गुणलं आणि 3ला पण 2 ने गुणलं तर किती होणार आहे 4 दुने 8 आणि 3 दुने 6. म्हणजे हे प्रमाण किती झालं 4 दुने 8 आणि 3 दुने 6. आणि जर आपण यांची बेरीज केली तर 8 अधिक 6 किती 14 आणि 9 5 पण 14 झाले. 14 14 समान प्रमाणात झालं. आता यांच्यापासून काय करायचंय सी मिश्र धातू तयार करायचा आहे बस. मग यांची करायची फक्त बेरीज. सी धातू तयार करायचा आहे. 8 आणि 9 यांची बेरीज केली तर 8 आणि 9 किती आले 17 आणि 6 आणि 5 11. म्हणजे सी मध्ये प्रमाण काय असणार आहे तांबे आणि जस्त यांचं प्रमाण काय असणार आहे 17 11. समजलं. एकदम सोप्या पद्धतीने मी समजून सांगितलंय. जर तुम्ही बेसिकने करायला गेले तर जास्त टाइम लागेल. फक्त इथे काय समान प्रमाणात करायचे होते म्हणून 7 आणि 14 आले होते. मी 7ला पण 14 करून घेतलं बरोबर. आता कसं केलं गुणिले 2 केला. मग जर 7ला 2 ने गुणलंय तर 4ला पण 2 ने गुणलं 3ला पण 2 ने गुणलं बरोबर. म्हणजे किती आले 8 6 आणि दोन्ही मिक्स करायचे दोघांची केली बेरीज 8 आणि 9 17 आणि 6 आणि 5 11. म्हणजे सी मध्ये प्रमाण काय असेल 17 11. पर्याय क्रमांक 2. समजलं ठीक आहे. आपला पुढचा प्रश्न आहे 2 क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 112 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्येचा वर्ग किती बरोबर. 2 क्रमावर विषम संख्या होत्या त्यांच्या वर्गातील फरक 112 आहे आणि आपल्याला काय दिलेलं आहे लहान संख्येचा वर्ग. सगळ्या काही पूर्ण वर्ग संख्या आहे. मग जर आपल्याला लहान संख्या काढायची असेल तर काय करावं लागेल यांचं वर्गमूळ घ्यावं लागेल. मग जर 625चं वर्गमूळ घेतलं तर किती येणार आहे 25. 900चं वर्गमूळ घेतलं तर किती येणार आहे 30. ओके. 729चं वर्गमूळ घेतलं तर किती येणार आहे 27. 784चं वर्गमूळ घेतलं तर किती येणार आहे 28. मला एक सांगा दोन्ही कशा संख्या होत्या रे दोन्ही होत्या विषम संख्या बरोबर. मग ही 30 काय समसंख्या आली म्हणजे हा आपला उत्तर असेल का नाही. हा ऑप्शन चुकीचा आहे. समजलं. पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. 28 पण काय समसंख्या म्हणजे हा पण आपला ऑप्शन असेल का नाही. का कारण की आपल्याला काय पाहिजे विषम संख्या. मग दोनच ऑप्शन उरले. एक काय 25 आणि दुसरं काय 27 बरोबर. मग आता दोन्ही कशा होत्या विषम संख्या. ही आहे लहान संख्येचा वर्ग बरोबर. जर आपण पहिली संख्या 25 मानली तर दुसरी संख्या किती असणार आहे 27. यांच्या वर्गातला फरक आपल्याला किती पाहिजे 112. मग 25चा वर्ग किती होता 625 बरोबर आणि 27चा वर्ग 729. जर यांच्यातला आपण फरक घेतला तर 9तून 5 गेले 4 2तून 2 गेला 0 7तून 6 गेला 1 किती येतोय 104. आपल्याला फरक किती पाहिजे 112. म्हणजे हा पण ऑप्शन काय चुकीचा. एकच ऑप्शन उरला. आपलं उत्तर किती असेल पर्याय क्रमांक 2. तरी आपण एकदा चेक करूया. जर लहान संख्या 27 आहे तर मोठी संख्या किती असेल 29 बरोबर. आता 29चा वर्ग किती असणार आहे 841 बरोबर. 29चा वर्ग 841 आणि 27चा वर्ग 729 बरोबर. 11तून 9 गेले 2 इथे झाले 3 3तून 2 गेला 1 आणि 8तून 7 गेला 1 किती उरले 112. आपल्याला किती पाहिजे होते 112. म्हणजे आपलं उत्तर किती असणार आहे पर्याय क्रमांक 2 लहान संख्येचा वर्ग. मग लहान संख्या होती 27 आणि तिचा वर्ग आहे 729. समजलं. पुढचा प्रश्न आहे खालील संख्येची किंमत काढा बरोबर. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर इथे काय 0.11चा वर्ग वजा 0.01चा वर्ग. जर एक सूत्र तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल a वर्ग वजा b वर्ग बरोबर काय a अधिक b आणि a वजा b बरोबर. हे त्याचं काय विस्तारित रूप आहे. इथे पण सेम तेच आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल
0.11, ठीक आहे, त्याचा वर्ग आहे, वजा 0.01 चा वर्ग, म्हणजे एका कंसात या दोघांची बेरीज आणि एका कंसात या दोघांची वजाबाकी. मग 0.11 अधिक 0.01 आणि 0.11 वजा 0.01, बरोबर. हे भागिले किती आहे, 1.2. मग आता यांची बेरीज करूया. किती येणार आहे, 0.11 मध्ये 0.1 मिळवला तर 0.12 गुणिले, बरोबर, आणि 0.11 मधून 0.01 वजा केला तर किती येणार आहे, 0.10 भागिले किती असणार आहे, 1.2. आता मला एक सांगा, पॉईंट नंतर वरती किती अंक आहे, 2, इथे किती आहे, 2, म्हणजे टोटल वरती पॉईंट नंतर किती अंक आहे, 4 अंक आहे, आणि खाली किती आहे, 1, म्हणजे मला काय करावं लागेल, खाली 3 शून्य ऍड करावे लागतील, म्हणजेच काय होईल, पॉईंट कॅन्सल. 1 2 3. आता काय झालं, वरती पण पॉईंट नंतर 2 अंक आहे, इकडे 2 आहे, म्हणजे टोटल किती, 4 अंक आहे, आणि खाली सुद्धा पॉईंट नंतर 4 अंक आहे. आता आपण सॉल्व्ह करूया. पॉईंट कॅन्सल होऊन जातील, म्हणजेच किती, 12 गुणिले 10 भागिले किती, 12 वर 3 शून्य, ठीक आहे, शून्य गेला, शून्य गेला, 12 1 12, 12 1 12, किती झाले, 1/100, आणि 1/100 म्हणजेच किती, 0.01, बरोबर. एकावर 2 शून्य आहे, त्याच्यामुळे 2 अंकानंतर पॉईंट दिला, 0.01, म्हणजे आपलं उत्तर किती आहे, 0.01. पर्याय क्रमांक 1. समजलं. पुढचा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत थँक्सला SKNTHA असे लिहिले, बरोबर. काय केले, THANKS, थँक्सला कसं लिहिले, SKNTHA, आणि आपल्याला काय विचारले, स्टुपिडला कसं लिहिलं जाईल, बरोबर, STUPID, बरोबर. जर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली तर काय झाले, हा शेवटचा लेटर होता, हा लिहिलाय, नंतर काय के घेतला, नंतर एन घेतला, बरोबर. पहिले काय घेतला सुरुवातीला, यस, नंतर के, नंतर एन, बरोबर, आणि नंतर THA जशाचा तसंच लिहिलंय. मग आपल्याला पण काय करावं लागेल, इथे काय होता, डी, स्टुपिड आहे, ओके. हा, तर काय करावं लागेल, सुरुवातीला डी लिहायचा, नंतर आय, आणि नंतर पी, आणि नंतर काय, जसं इथे THA जसाच्या तसा घेतला तसे तिथे काय STU जसाच्या तसाच लिहायचा, STU, बरोबर. आपलं उत्तर काय असणार आहे, DIP STU, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, एकदम सोपा प्रश्न होता, सिंपल, सगळ्यांना आला असेल, ओके. आपला पुढचा प्रश्न आहे, राणी आणि सुरेश एक जोडपे असून त्यांना मेधा आणि दीप्ती अशा 2 मुली आहेत, बरोबर. व्यवस्थित लिहून घेऊया. राणी आणि सुरेश हे काय, एक जोडपं आहे, आणि त्यांना मेधा आणि दीप्ती अशा 2 मुली आहेत. मेधा आणि दीप्ती, बरोबर. म्हणजे मेधा आणि दीप्ती ह्या दोघी काय असणार आहे, बहिणी, बरोबर. दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले आहे, ही जी दीप्ती आहे तिचं लग्न झालंय अनुराग सोबत. पुढे काय म्हटलं, जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे, म्हणजे अनुराग जो आहे तो कोणाचा, गरिमा आणि तुषार, गरिमा आणि तुषार यांचा काय मुलगा आहे, बरोबर. हा, ठीक आहे. पुढे काय म्हटलं, निधी ही अनुरागची मुलगी आहे, म्हणजे दीप्ती आणि अनुरागची मुलगी कोण आहे, निधी. निधी ही अनुरागची मुलगी आहे. कोमल ही अनुरागची बहीण आहे, अनुरागची बहीण कोण आहे, तर कोमल. अनुरागची बहीण आहे कोमल, म्हणजे कोमलचे आई वडील कोण असणार आहे, गरिमा आणि तुषार, बरोबर. हे त्यांचे काय असेल, आई वडील, बरोबर. जिचे लग्न हर्षित सोबत झाले, म्हणजे कोमलचं लग्न कोणासोबत झालं, कोमलचं लग्न झालंय हर्षित सोबत, कोमलचं लग्न झालं हर्षित सोबत. पुढे काय म्हटलं, आणि त्यांना अमन आणि प्रेम अशी 2 मुले आहेत, म्हणजे कोणाला, कोमल आणि हर्षितला 2 मुले आहेत, कोण कोण, अमन आणि प्रेम, अमन आणि प्रेम असे काय त्यांना 2 मुलं आहेत. प्रेम हा गरिमा आणि तुषार यांचा नातू आहे, बरोबर आहे का, कारण की
कोमल त्यांची आई आहे आणि कोमलचे आई वडील कोण आहे? गरिमा आणि तुषार. मग त्याच्यामुळे काय झालं? प्रेम हा गरिमा आणि तुषार यांचा नातू आहे. तर दीप्ती आणि कोमल यांचे नाते काय? तर आपल्याला काय विचारलंय? दीप्ती आणि कोमल यांचे नाते काय? तर कोमलचा जो भाऊ आहे अनुराग, त्याचीच बायको कोण आहे? दीप्ती आहे, बरोबर. आपल्याला काय विचारलंय? त्या दोघी काय असतील? आत्या भाची असतील का? नाही, म्हणजेच काय असणार आहे? त्या ननंद भाऊजाई, बरोबर. कारण की कोमलची वहिनी कोण आहे? दीप्ती, बरोबर. म्हणजे काय असतील? त्या ननंद भाऊजाई. हा पण पर्याय चुकीचा, हा सुद्धा पर्याय चुकीचा. समजलं? आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओके. पुढचा प्रश्न आहे. आता सेम प्रश्न कालच्या पेपरला सुद्धा होता, बरोबर. ग्रुप बी ला हा प्रश्न आलेला होता. त्याच प्रकारे पुढचा प्रश्न आहे. खालील आकृतीत किती त्रिकोण आहे? मी काय करायला लावलं? 1 2 3 4 5 लिहून घ्यायचे, बरोबर. आणि टोटल त्रिकोण विचारले असेल तर शेवटचा किती होता? 5. 5च्या पुढची संख्या 6 आणि भागिले किती? 2. बे 1 बे बे त्रिक 6 आणि 5 गुणिले 3 किती झाले? 15. म्हणजे टोटल किती त्रिकोण असणार आहे? 15. पर्याय क्रमांक 2. समजलं? ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. स्पंदनने 120 पानांच्या एका पुस्तकाचा 306वा भाग वाचला असेल तर त्याने त्या पुस्तकाची किती पाने वाचलेली नाहीत? एक पुस्तक आहे, किती पानांचं आहे? 120 पानांचं पुस्तक आहे. किती भाग वाचलाय? 6 भागांपैकी 3 भाग वाचले. म्हणजे अजून किती भाग वाचायचे बाकी आहे? 3 भाग वाचायचे बाकी आहे, बरोबर. जर टोटल 6 भागांचं पुस्तक असेल, 3 भाग वाचले, तर अजून किती वाचायचे बाकी आहे? 3 भाग वाचायचे बाकी आहे. आणि आपल्याला तेच विचारले की अजून किती पुस्तके वाचायची शिल्लक आहे? मग 6 1 6, 6 2 12, 6 0 0 आणि 20 गुणिले 3 किती? 60. आपलं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 2. किती किती पानं वाचलेली नाहीये? तर 60 पानं वाचलेली नाहीयेत. ओके. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अक्षर मालिका पूर्ण करेल? आता एकदम सिंपल आहे. काय होत आहे? इथे आहे ए ए, नंतर येतो बी, म्हणजे डबल ए बी, परत ट्रिपल ए बी, परत 4 वेळेस ए, परत बी, परत 5 वेळेस ए आणि बी. म्हणजे काय आलं? बी 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 ए. 2 वेळेस ए होता, बी आला. 3 वेळेस ए झाला, बी आला. 4 वेळेस ए झाला, बी आला. 5 वेळेस ए झाला, बी आला, बरोबर. म्हणजे रिकाम्या जागी काय असणार आहे? ट्रिपल बी ए. कोणतं उत्तर आहे? पर्याय क्रमांक 4. समजलं? ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. खालील अंक मालिका पूर्ण करा. जर तुम्ही ही जी सिरीज व्यवस्थित बघितली तर तुम्हाला एक गोष्ट नोटीस होईल की काय काय दिलेलं आहे. व्यवस्थित लिहून घेऊया. 3.75. याच्यामध्ये जर 1.25 मिळवले तर किती होतात? 5चे 5, 5 आणि 5 10, 0 हातचा आला 1, 5 आणि 2 7, सॉरी 5 आणि 5 10, 0 हातचा आला 1, 7 आणि 2 9, 9 आणि हातचा 1 10, 0 हातचा आला 1, 3 आणि 1 4, 4 आणि हातचा 1 5. म्हणजे किती? 5.00. किती ऍड केले? 1.25. परत या 5 मध्ये जर 1.25 ऍड केले तर किती होणार आहे? 6.25. परत 6.25 मध्ये 1.25 ऍड केले तर किती होणार आहे? 7.50, बरोबर. 7.50 मध्ये 1.25 ऍड केले तर किती होणार आहे? 8.75. आता 8.75 मध्ये किती ऍड करायचे? 1.25. म्हणजेच किती होणार आहे? 5 आणि 5 10, 0 हातचा आला 1, 8 7 आणि 2 9 आणि 1 10, 0 हातचा आला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10. म्हणजेच किती? 10. पर्याय क्रमांक 4. 10.00. ओके. उत्तर किती आलं? 10.00. आपला पुढचा प्रश्न आहे. आदित्य घरापासून उत्तरेकडे चालत जातो. ठीक आहे. त्या अगोदर आपल्याला काय व्यवस्थित दिशा माहिती पाहिजे. इकडे असते आपली उत्तर दिशा, त्यानंतर इकडे पूर्व, हे असते पश्चिम आणि खाली काय असते? दक्षिण दिशा, बरोबर. मग आता आपल्याला काय सांगितलं की तो घरापासून उत्तरेकडे चालत गेला. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथे जर त्याचं घर असेल, ठीक आहे, तर तो कुठे चालत गेला? उत्तरेकडे चालत गेला, म्हणजे वरती गेला. ठीक आहे. त्यानंतर त्याने काय केलं? काही वेळानंतर उजवीकडे वळाला, बरोबर. उजवीकडे वळाला म्हणजेच
पूर्व दिशेला वळाला असेल, उजवीकडे वळाला. नंतर थोडे पुढे जाऊन डावीकडे वळाला. डावीकडे वळाला म्हणजे परत उत्तरेकडे गेला असेल. डावीकडे वळाला म्हणजे काय, परत उत्तरेकडे गेला असेल. आणि शेवटी तो 1 किलोमीटर चालल्यानंतर पुन्हा डावीकडे वळतो. म्हणजे काय केलं त्याने, पुन्हा डावीकडे वळाला. आता आपल्याला विचारलंय, आता तो कोणत्या दिशेने चालत आहे. कोणत्या दिशेने चालतोय, पश्चिम दिशेने चालतोय. बरोबर, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय क्रमांक 4. उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4 पश्चिम. समजलं, सोपा प्रश्न होता एकदम. पुढचा प्रश्न आहे, राम, श्याम व जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 वर्ष होती. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल. एकदम सिंपल सांगतो काय करायचं. जर तुम्हाला सरासरी दिलेली असेल आणि परत सरासरीच विचारली असेल, बरोबर. आता इथे काय दिलेली आहे, सरासरी किती होती, 16 वर्ष. कधी होती, 5 वर्षांपूर्वी होती 16 वर्ष. आणि तुम्हाला काय विचारलं, 5 वर्षानंतर. 5 वर्षांपूर्वी 16 वर्ष होती, 5 वर्षानंतरची विचारली. टोटल किती वर्षाचा स्पॅन आहे मध्ये, 10 वर्षांचा. बरोबर, म्हणजे 16 मध्ये काय करायचं, फक्त 10 मिळवायचे होते. टोटल किती झाले, 26. म्हणजे 5 वर्षानंतर सरासरी किती असणार आहे, 26 वर्ष. पर्याय क्रमांक 3. समजलं मी काय केलं. जर सरासरी दिलेली असेल आणि सरासरीच विचारली असेल तर अशा वेळेस काय करायचं, फक्त जे काही वर्ष असतील ते सरासरीमध्ये मिळवायचे. 5 वर्षांपूर्वीची सरासरी होती, 5 वर्षानंतरची विचारली. टोटल किती, 5 वर्षांपूर्वी आणि 5 वर्षानंतर. 10 वर्षांचा गॅप झाला मध्ये, म्हणून मी सरासरीमध्ये 10 मिळवले. किती झाले, 26. म्हणजे 5 वर्षानंतर सरासरी किती असणार आहे, 26 वर्ष. समजलं. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीशी तुलना करतो, चुका शोधतो आणि नवीन निष्कर्ष सुचवतो. हा कोणता मानसिक प्रक्रिया प्रकार आहे. आता हे फक्त निरीक्षण आहे का, तर नाही. मग काय असणार आहे, मूल्यांकन. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, इव्हॅल्युएशन. बरोबर, क्रिटिकल थिंकिंग. ठीक आहे. हे अनुकरण असणार आहे का, नाही. पाठांतराचा काही विषय का, नाही. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. जर तुम्ही सिरीज व्यवस्थित बघितली तर एक गोष्ट नोटीस होईल, काय, 13चा वर्ग किती रे, 13चा वर्ग आणि त्याच्यात 1 मिळवला आहे. बरोबर, 13चा वर्ग 169, त्याच्यात 1 मिळवला 170. त्याच्यानंतर 14चा वर्ग आणि त्याच्यात 1 मिळवला. 14चा वर्ग किती, 196, त्याच्यात 1 मिळवला तर 197. परत 15चा वर्ग आणि त्याच्यात 1 मिळवायचा. 15चा वर्ग 225, त्याच्यात 1 मिळवला 226. पुढे 15 नंतर काय, 16चा वर्ग. 16च्या वर्गामध्ये 1 मिळवला तर किती, 256. 16चा वर्ग आणि त्याच्यात 1 मिळवला तर 257. आता कितीचा वर्ग करावा लागेल, 16 नंतर 17चा वर्ग. 17चा वर्ग आणि त्याच्यात 1 मिळवायचा. 17चा वर्ग आहे 289, त्याच्यात 1 मिळवला तर किती, 290. म्हणजे आपलं उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 2, 290. समजलं. अशा प्रकारे आपले जे काही 20 प्रश्न होते मॅथ्स रिझनिंगचे ते कंप्लीट झालेले. आपले 2 पेपर कंप्लीट झालेले, 2025 चे ग्रुप बी आणि ग्रुप सी चा पेपर. याच्यानंतरचा आपला पुढचा पेपर असेल 2024 चा ग्रुप बी चा पेपर. ठीक आहे. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर तुम्हाला काय करायचंय, दिव्य करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करायचंय. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करायची आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायचंय. ठीक आहे. धन्यवाद.